सीजेपीवर हल्ला, बीजेपीवर आरोप। शाळेच्या पाहणीसाठी गेलेल्या रांकांवर हल्ला। राजस्थानात गोठ्यात भरते शाळा। हातावरच्या भळभळणाऱ्या जखमा दाखवणारा हा तरुण कॉम्प्युटर सायन्स मध्ये बीटेक आहे। हातावरून वाहणारं रक्त आणि दुखापत दाखवणारा आणखीन एक तरुण पहा। आता या 2-3 गाड्यांच्या काचा कशा फुटल्या तेही पहा। हे नेमकं काय घडतंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आता पहा, या लोकांना काही गुंडांनी कसं पळवून पळवून मारलं। या गुंडांनी आधी त्यांना घेरलं आणि मग एक एकटं गाठून त्यांच्यावर हल्ला चढवला। त्यांचा दोष फक्त इतकाच होता की जनावरांच्या गोठ्यात सुरू असलेली शाळा त्यांना देशाला दाखवायची होती। स्कूल ठीक करो अभियानांतर्गत राजस्थानमधील रामपुरा कमरपुरा येथील राजकीय प्राथमिक विद्यालयाची भयानक दैना दाखवण्यासाठी सीजेपीची टीम या गावात पोहोचली। सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि त्यांचे सहकारी शाळेच्या दिशेने जात असतानाच गावात दबा धरून बसलेल्या राजकीय गुंडांनी त्यांच्यावर थेट तुफान हल्ला चढवला। आशुतोष रांकांना वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू असतानाच पाठीमागून आलेल्या टोळक्यानं त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। त्यांना आणि सीजेपीच्या कार्यकर्त्यांना शाळा पाहणीच्या आधीच मारून पिटाळून लावलं। यात काही कार्यकर्त्या महिला देखील जखमी झाल्या आहेत। हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आशुतोष रांका आणि अभिजित दिपकेंनी केला आहे। आज पूरे देश ने भाजपा की गुंडागर्दी लाइव देखी है। पुलिस को पता था वहां पर पत्थरबाजी पहले से हो रही थी, फिर भी पुलिस ने हाथ खड़े कर दिए। पुलिस ने बोला कि हम कुछ नहीं करेंगे, आपका मैटर है। ये सब कुछ मदन दिलावर के कहने पर हुआ है। हमारे वॉलेंटियर्स के हाथ तोड़े गए हैं। ट्यूब में ये लोग पत्थर निकाल कर बैठे थे। गाड़ियों के शीशे आप देख सकते हैं, गाड़ियों के शीशे फोड़े गए हैं। पत्थरबाजी हुई है। हमारी महिलाओं पे बुजुर्गों ने पत्थर मारे हैं, उनसे गुंडागर्दी की है, उनके फोन तोड़े, हमारे वॉलेंटियर्स के हाथ तोड़े गए हैं। पूरी तरह से ये सुनियोजित था। ये मदन दिलावर के कहने पर हुआ है। जो देश की जनता है वो उनको समझ चुकी है और देश की जनता उनके झांसों में नहीं आ रही है, उल्टा देश की जनता उनकी पोल खुल रही है। तो लोगों की आवाज दबाने के लिए, बंद करने के लिए वो इस तरीके से झुंड में गुंडे भेजकर आशुतोष पर हमला करवाया, सीजेपी की टीम पर हमला करवाया। आशुतोष वहां क्यों गया था? क्योंकि वहां पर भैंस के तबेले में स्कूल चल रही थी, वो उसका खुलासा करने आशुतोष वहां गया था। लेकिन जैसा कि मैंने कहा, ये इन लोगों का डर है। इनको अब डर सता रहा है कि कहीं ना कहीं हमारी सत्ता ना चली जाए, क्योंकि अब 12-12 साल के बच्चे भी पोल खोल रहे हैं। सीजेपीनं देशव्यापी स्कूल ठीक करो अभियान सुरू केलंय। अनेक शाळांमध्ये लाईट तर सोडा, साधं शौचालय देखील नाही। ज्या शाळेत वर्ग भरवले जात होते ती राजस्थानातील शाळा तर चक्क जनावरांच्या गोठ्यात उघड्या शेडमध्ये भरते। 2 खोल्यांची ही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत असून ती दोरी बांधून बंद करण्यात आली आहे। मुलांच्या जीवाशी असा सर्रास खेळ सुरू असताना हे पाप लपवण्यासाठी हा हल्ला केल्याचं बोललं जात आहे। या हल्ल्यानंतर राजस्थानच्या शिक्षण मंत्र्यांनी काही कथित राजकीय पक्षांशी संबंधित लोक शाळांमध्ये जाऊन विनाकारण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचं ट्विट करून या हल्ल्याचं प्रत्यक्ष समर्थन केलंय। भाजपची सत्ता असलेल्या राजस्थानात यापूर्वी जयपूरमध्ये अभिजित दिपकेंवर हल्ला झाला, तर आत्ताच्या रांकांवरील हल्ल्यात भाजपचा कार्यालय मंत्रीच थेट हल्लेखोरांसोबत दिसल्यानं आता यावरून आणखीन जोरदार राजकारण पेटणार आहे। त्यामुळे शिक्षणापाठोपाठ गुंडगिरी विरोधातही देशात एखादं मोठं आंदोलन उभं राहतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। स्नेहिल शिवाजी, साम टीव्ही मराठी।